वेलकम स्टुडंट्स. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण सुरू करतोय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. काय आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? तर खूप सिंपल आहे की आपल्याला माहिती आहे कुठल्याही दोन वेव्ह ज्या वेळेस इंटरसेक्ट करतील अथवा एकत्र मीट होतील म्हणजेच काय, वेन टू और मोर वेव्स ओव्हरलॅपचा अर्थ काय? तर एकत्र येणं. दोन वेव्स अशा प्रकारे ट्रॅव्हल, ही पहिली वेव्ह आहे. दुसरी वेव्ह इकडून ट्रॅव्हल करत या प्रकारे इकडे येते, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह. या पॉइंटला त्या दोन्ही वेव्स इंटरसेक्ट करतायत, ओव्हरलॅप होत आहेत. अशा वेळेला काय होतं की प्रत्येक वेव्हला स्वतःचा असं या पॉइंटसाठी डिस्प्लेसमेंट असणार, ज्याला आपण y1 आणि y2 म्हणूया. मग या पॉइंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, या दोन वेव्ह मिक्स झाल्यामुळे जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल ते किती असणार? तर या दोन्ही डिस्प्लेसमेंटची वेक्टर ॲडिशन. काय असणार? वेक्टर ॲडिशन. तर हे आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. म्हणजेच काय? तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की एखादी वेव्ह, त्याचं डिस्प्लेसमेंट आपण कसं देतो? y इज इक्वल्स टू ए साइन किंवा कॉस, जनरली साइन घेतो आपण, ओमेगा टी प्लस फाय. आधी यातल्या टर्म समजून घेऊ. y म्हणजे काय असतं? तर y असतं डिस्प्लेसमेंट ऑफ दी वेव्ह. ए त्याला आपण म्हणतो एखाद्या वेव्हसाठी अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. अँप्लिट्यूड काय असतं बाळांनो? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. ओमेगा असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आपल्याला वेव्ह ऑप्टिक्स मध्ये सगळं माहिती आहे, टी फॉर द टाइम. आणि सगळ्यात महत्वाचा हा जो फेज दिलेला आहे, हा फेज फाय. हा फाय म्हणजे काय असतो? ते इनिशियल फेज, त्याला म्हणतो आपण इनिशियल फेज अथवा फेज कॉन्स्टंट. काय म्हणणार आहोत? इनिशियल फेज अथवा फेज कॉन्स्टंट. मग या प्रिन्सिपल प्रमाणे काय शिकलंय की रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? तर त्या सेपरेट वेव्हचे जे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट असतील त्यांची वेक्टर सम. कसले? वेक्टर सम म्हणजे डायरेक्शन मॅटर करते. ठीक आहे, आता बघूया याचं प्रूफ काय आहे. की आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे किंवा एक्सप्रेशन तयार करायचं आहे. एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. आधी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, नंतर रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट फेज, या तिघांसाठीचं आपण एकत्र एक्सप्रेशन तयार करणार आहोत. परंतु फक्त एडिंग टाकतोय आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड. काय असणार? तर समजा दोन वेव्स अशा प्रकारे दोन वेव्स ओव्हरलॅप झाल्यामुळे काय होणार आहे? तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट समजा y मिळत असेल, तर सेपरेट वेव्हचं काय होतं? y1 आणि y2 यांचे वेक्टर ॲडिशन. मग y इज इक्वल्स टू y1 काय घेऊया? लेट से a1 sin ओमेगा t प्लस phi1. So this is the displacement of first wave plus a2 sin omega t plus phi2. This is the displacement of second wave. Now y is equals to a1 as it is sin omega t plus phi1. Sin of a plus b फॉर्म्युला sin a प्लस बी. याचं उत्तर काय असतं बाळांनो? तर त्याचा आन्सर असतं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. या रूल प्रमाणे ट्रिग्नोमेट्रीचा हा फॉर्म्युला आहे, तो वापर करून आपण काय लिहू शकतो? साइन ओमेगा टी प्लस इंटू कॉस फाय1 प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय1. सो दिस इज द एक्सपान्शन फॉर ओनली दिस. आता सेकंड टर्म साठी हा पहिला ब्रॅकेट क्लोज करूया. प्लसला प्लस, हे प्लस कुठलं दिलं? इथलं प्लस या ठिकाणी घेतलं. e2 ॲज इट इज साइन ओमेगा टी प्लस फाय2 साठी सेम एक्सपान्शन, म्हणजे आपण लिहिणार साइन ओमेगा टी कॉस फाय2 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय2. सो ब्रॅकेट क्लोज. आता ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मने ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं आपण, तर a1 sin ओमेगा टी इंटू कॉस फाय1 प्लस a1 cos ओमेगा टी इंटू साइन फाय1. म्हणजे हा a1 ने पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं प्लस a2 ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तर a2 sin ओमेगा टी कॉस फाय2 प्लस a2 cos ओमेगा टी साइन फाय. तर हे काय झालं? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट साठी एक्सपान्शन प्रूफ घेतो, त्याचं हे इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये थोडंसं काय ऑब्झर्व करायचंय की या टर्म मध्ये आहे a1 sin ओमेगा टी आणि इथं आहे a2 sin ओमेगा टी. हा दोघांमधून आपण कॉमन काय काढू शकतो? तर साइन कॉमन काढू शकतो. म्हणजे आपण इथं काय कॉमन काढणार? साइन ओमेगा टी जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय काय राहील?
A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 आणि त्यातून आपण कॉमन काय घेतलेलं आहे साइन ओमेगा टी. तसंच त्या राहिलेल्या दोन टर्म मधून काय कॉमन घेऊ शकतो आपण कॉस ओमेगा टी. त्यामुळे इथे प्लसला प्लस ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 आणि सगळ्या दोघांमधून कॉमन घेतलंय आपण कॉस ओमेगा टी. लेट से दिस इज इक्वेशन नंबर 1. कारण याला नंबर देऊन ठेवायचा आहे, काहीतरी आपल्याला पुढे अज्युम करायचं आहे. सो लेट्स अज्युम दॅट आपण काहीतरी नावं ठेवूया. हे पहिला जो ब्रॅकेट आहे हा A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 हे जे आहे A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 याला आपण म्हणूया R cos डेल्टा. तसंच सेकंड ब्रॅकेट जो आहे इथला याला आपण म्हणूया A1 sin phi1 प्लस A2 sin phi2. या टर्मला आपण नाव देऊ R sin डेल्टा. शेवटी फाय म्हणजेच इनिशियल फेज असणार आहे phi1 आणि phi2. ते कॉन्स्टंट असणार, अँप्लिट्यूड हे पण कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे त्याला आपण फक्त सिम्बॉल बदलतोय, काहीतरी R cos डेल्टा आणि R sin डेल्टा. वाटल्यास आपण इथे लिहू शकतो की R हा काय असणार रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे मिळेल किंवा दोन्ही वेव्स मिक्स झाल्यानंतर जी नवीन वेव्ह तयार होईल त्यासाठीचा अँप्लिट्यूड. सो ह्याला आपण म्हणणार रिझल्टंट अँप्लिट्यूड. हे काय आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि डेल्टा काय आहे किंवा डेल काय आहे तर तो आहे रिझल्टंट फेज. एक जर ह्या दोन गोष्टी आपण अज्युम केल्या, दोन इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. तर त्यातल्या त्यात आपण या इक्वेशनला म्हणूया इक्वेशन नंबर 2 आणि याला नाव देऊ इक्वेशन नंबर 3. या दोन इक्वेशनच्या व्हॅल्यू उतरून इक्वेशन फर्स्ट मध्ये जर ठेवल्या तर y साठी आपल्याला इक्वेशन मिळतं R cos डेल्टा इंटू साइन ओमेगा टी प्लस R sin डेल्टा इंटू कॉस ओमेगा टी. या दोघांमधून आपण कॉमन काढू शकतो R. ब्रॅकेटमध्ये ओमेगा टी ची टर्म आधी लिहा आणि डेल्टाची टर्म नंतर लिहा. म्हणजे काय करणार साइन ओमेगा टी कॉस डेल्टा आणि इथं कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. सो पुन्हा एकदा हे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी या फॉर्म मध्ये आलं. सो आपण लिहू शकतो आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा. So this will be the resultant displacement for resultant wave when two or more waves overlap. इथं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रमाणे ज्यावेळेस दोन वेव्स ओव्हरलॅप करतील त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण या प्रकारे इक्वेशन तयार केलं. परंतु आपण हेडिंग टाकली होती एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. म्हणजेच इथं रिझल्टंट अँप्लिट्यूड आपण कशाला नाव दिलेलं आहे आर ला. तर आता आर ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार हे जे इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 जे आहे यांचा स्क्वेअरिंग अँड ऍडिशन म्हणजे काय करणार स्क्वेअर अँड ऍड इक्वेशन 2 अँड 3. स्क्वेअर आणि ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते इथं तर हे आर कॉस डेल्टा आणि आर साइन डेल्टा यांचा आधी स्क्वेअर करूया. आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा इज इक्वल्स टू इकडे काय काय आहे A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 ब्रॅकेटचा स्क्वेअर या टर्मचा लेफ्ट हँड साईडचा प्लस थर्ड इक्वेशन साठी लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर म्हणजे काय काय येणार आहे A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 या पण ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर जर इथे ऑब्झर्व केला आपण आर स्क्वेअर कॉमन घेणार ब्रॅकेट मध्ये राहतं कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर अँगल सेम आहे तर त्याची व्हॅल्यू येणार 1 इज इक्वल्स टू. इथं मात्र ही एवढी टर्म आहे त्याला आपण ए अज्युम करू या टर्मला बी अज्युम करू आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करू. म्हणजेच काय होणार A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2 प्लस 2A1 A2 cos phi1 cos phi2 म्हणजे कोणता फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय केला. सेम प्रोसेस इथं पण फॉलो करायचे या ब्रॅकेटच्या एक्सपान्शन साठी. म्हणजेच आपण इथे लिहिला प्लस A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 प्लस
a2 square sin square phi 2 plus 2a1 a2 sin phi 1 sin phi 2. नंतर इकडे राहणार फक्त आर स्क्वेअर लेफ्ट साईडला. राईट साईडला जर ऑब्झर्व केलं a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 1 आणि a1 स्क्वेअर sin स्क्वेअर phi 1, या दोघांमधून आपण a1 स्क्वेअर कॉमन करणार. ब्रॅकेट मध्ये राहणार cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर, अँगल सेम, पुन्हा त्यांची व्हॅल्यू 1. तसंच इथं जर ऑब्झर्व केलं तर a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 2 आणि या ठिकाणी आहे a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi 2. इथून कॉमन आपल्याला मिळणार आहे प्लस a2 स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये राहणार cos स्क्वेअर phi 2 प्लस sin स्क्वेअर phi 2, अँगल सेम, sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर असतं 1, म्हणजे इथं पुन्हा एकदा 1. आणि राहिलेल्या ज्या दोन टर्म आहेत 2a1 a2 cos phi 1 phi 2 cos phi 2 आणि 2a1 a2 sin phi 1 sin phi 2, यातून आपण कॉमन घेऊया. 2a1 a2 ब्रॅकेट मध्ये राहतं cos phi 1 cos phi 2 प्लस sin phi 1 sin phi 2. आता लास्ट स्टेप काय येणार तर इथं येणार आपल्याला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 आणि हा ब्रॅकेट जो आहे हा कशाचा फॉर्म्युला मिळतो बाळांनो, तर हा फॉर्म्युला मिळतो cos phi 1 minus phi 2. म्हणजेच so this is the equation for resultant amplitude, or we can say r is equals to under root of taking square root on both sides. इकडलं स्क्वेअर रूट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट डायरेक्ट कॅन्सल होईल, त्यामुळे आर राहतं, पण इकडं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही. सो मिळणार काय इथं a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos, याला म्हणूया डेल्टा फाय. वाटल्यास इथं लिहूया आपण डेल्टा फाय इज नथिंग बट द मॉड ऑफ phi 1 मायनस phi 2. म्हणजेच डेल्टा फाय काय असणार तर हा असणार फेज डिफरन्स. ज्या दोन वेव्ह ओव्हरलॅप होत आहेत त्यांच्या फेज मध्ये किती डिफरन्स आहे, किती फरक आहे, तो असणार कॉस डेल्टा फाय. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. नाऊ जरी रिझल्टंट अँप्लिट्यूड झालं, आता आपल्याला करायचं रिझल्टंट फेज. रिझल्टंट फेज साठी आपण फॉर्म्युला काय लिहू शकणार इथं तर पुन्हा त्या दोन इक्वेशन कडे जायचं आहे. आपण इक्वेशन 2 आणि 3 म्हणले होते या ठिकाणी. त्या दोन्ही इक्वेशनला डिवाइड करायचं. आपला टॅनच्या केसमध्ये आन्सर पाहिजे. सो इक्वेशन 3 डिवाइड बाय इक्वेशन 2 जर लिहिलं तर काय मिळतं, डिवाइड इक्वेशन 3 डिवाइड बाय इक्वेशन 2 काय मिळणार, आर साइन डेल्टा डिवाइड बाय आर कॉस डेल्टा इज इक्वल्स टू, इकडे लेफ्ट साइडला काय होतं आर साइन डेल्टा साठी चेक करूया एकदा. आर साइन डेल्टा साठी तो a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2, म्हणजे इथे न्यूमरेटरला येणार a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 डिवाइड बाय a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2. इथं आर आर गेट कॅन्सल, काय राहतं टॅन डेल्टा इज इक्वल्स टू, हे राहिलेले टर्म a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 डिवाइड बाय a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. So this will be the equation for resultant displacement. या व्हिडिओमध्ये आपण फक्त रिझल्टंट अँप्लिट्यूड, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन सुरुवातीपासून बघूया. या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, त्यानंतर ते एक्सप्लेन केलं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशा प्रकारे काढायचं हे बघितलं, रिझल्टंट अँप्लिट्यूडचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय येतो, हा फॉर्म्युला रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी इम्पॉर्टंट आहे. तसंच रिझल्टंट फेज काय येणार हे पण पाहिलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंटेन्सिटी, वेव्हची इंटेन्सिटी कशी रिलेटेड असणार अँप्लिट्यूड सोबत, त्याचं रिलेशन आणि त्याचे काही क्वेश्चन्स घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.